आक्षेप हा घेतलाच पाहिजे, कारण दादांचा जो अपघात झाला तो घात झाला की घातपात झाला याच्याबद्दल अजूनही शंका उपस्थित असताना उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्राताई यांना झेड दर्जाची किंवा वाय दर्जाची सुरक्षा असताना, एवढे सुरक्षा रक्षक असताना XYZ कोणीही कार्यकर्ता येतो किंवा तटकरे येतो, तटकरेंचा मुलगा येतो अनिकेत तटकरे, मला एक सांगा, एवढी सिक्युरिटी असताना त्या सिक्युरिटीमधलं कुणीतरी त्यांना विचारलं का की तुमच्याकडे लायसन्स आहे का, किंवा तुम्हाला कोणी गाडी चालवायचं तुमच्याकडे प्रशिक्षण आहे का? घातपात झाला असं त्याला जबाबदार कोण? जवळपास 40 ते SPG कमांडो त्यांच्याबरोबर सिक्युरिटीला हवेत, ते कुठे गेले होते? कुणीच त्याला कसं काय नाही विचारलं? हेच एकदम चुकीचं आहे. आता आक्षेप काय तुमचा? असू द्या, प्रोटोकॉलनुसार तसं होऊ शकत नाही. एवढे SPG कमांडो, कुणीतरी त्यांना जाब विचारला पाहिजे ना, तुम्ही कसे काय गाडी ड्राईव्ह करता? सरकारी कर्मचाऱ्याला बाहेर काढणं, स्वतः बसणं, एखाद्या आमदारांनी बसणं, हे काय प्रोटोकॉलमध्ये बसतं का? अनेक लोकप्रतिनिधी असतात, आपण पाहतो की मुख्यमंत्री सुद्धा उपमुख्यमंत्री बसलेले असतात, ते ड्राईव्ह करतात. हो, मला हे सगळं मान्य आहे, पण ह्या घटनेचं गांभीर्य घेतलं पाहिजे ना पोलीस प्रशासनाने. कुणी पण येणार, उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्राताईंना बाहेर काढणार आणि स्वतः ड्राईव्ह करणार, त्यांना कुणी कसं नाही प्रतिबंध केला? हे कोणत्या प्रोटोकॉलमध्ये बसतं? हे कशावरून ते अनिकेत तटकरेच होते म्हणून कुणी त्यांची विचारपूस केली, त्यांचं आयडेंटिटी कार्ड शो केलं? उद्या काय घातपात झाला असता किंवा काय हे झालं असतं, त्याला जबाबदार कोण झाला असतं? एकाच चेहऱ्याची वेगळी माणसं असू शकत नाहीत का? त्यांची आयडेंटिटी कुणी विचारली का? माझा सरळ प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.